नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत काय लाभ मिळत असतो याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या अपडेट्स आपल्या या टेक्निकल किशोर या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना सुरू केलेली, तर या योजनेअंतर्गत भरपूर लोकांना खूप सारे योजनेअंतर्गत लाभ हे दिले जातात. तर कोणत्या प्रकारचे लाभ हे त्यांना मिळत असतात, त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया असते, नेमकी अंमलबजावणी प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती चला तर या व्हिडिओमधून पाहूया. मित्रांनो, आज देशातील पारंपरिक कारागीर आर्थिकदृष्ट्या मागास झाले आहेत. अशा लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली, जिचं नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत भारतीय संस्कृतीमध्ये शिल्पकला, कारागिरी यांचे खूप महत्त्वाचे योगदान आपण पाहिले आहे. मात्र आजच्या डिजिटल युगामध्ये देशातील अनेक पारंपरिक कारागीर आर्थिकदृष्ट्या मागास झाले आहेत. अशा नागरिकांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 साली विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून सरकार लोहार, सुतार, कुंभार, शिंपी, मूर्तिकार, कलाकार आदी नागरिकांना आर्थिक मदत आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देत होती. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागीर आणि कौशल्य विकास करून त्यांना आत्मनिर्भर बनवत आहेत. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अल्प व्याजदरात असलेले कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे, जेणेकरून ते स्वतःचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आपली कला पुढे चालू शकतील. मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून केवळ पारंपरिक कारागीरांना आर्थिक सक्षम करणे एवढेच उद्देश नसून त्याची उत्पादन क्षमता वाढवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. त्यापैकी कोणकोणते फायदे दिले जातात चला तर पाहूया. तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ हे मिळत असतात. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना एकूण 3 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेअंतर्गत 2 टप्प्यामध्ये अशा नागरिकांना कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्यांना 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये व्यवसायाला विस्तार वाढवण्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. त्यानंतर हे कर्ज खूपच स्वस्त म्हणजे 5% व्याज दरावर दिले जाते. केंद्र सरकार अशा लाभार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देते, जेणेकरून त्यांना आत्मनिर्भर बनण्यात मदत होऊ शकेल आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यासाठी मदत होईल. मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रशिक्षण कालावधीमध्ये त्यांना 500 रुपये प्रतिदिन स्टायपेंड देखील दिला जातो. लाभार्थ्याला विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ID म्हणजेच ओळखपत्र दिले जाते. याबरोबर त्याला 15,000 रुपये टूल किट प्रोत्साहन म्हणून दिलं जातं. मित्रांनो, डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देण्यासाठी सरकार लाभार्थ्याला इन्सेंटिव्ह पण दिले जाते. तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जो लाभ आहे तो लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जातो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ घेऊन तुमचा व्यवसाय मोठा करण्यासाठी एक लोन घेऊ शकतात. लोन हे 2 टप्प्यामध्ये तुम्हाला दिलं जातं. पहिलं लोन हे 1 लाख रुपये मिळतं, त्यानंतर दुसरं लोन 2 लाख रुपयेपर्यंत तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मिळू शकतात. त्याचबरोबर जे लोन असतं ते खूप कमी टक्के व्याजदरावर असतं, म्हणजे साधारण 5% व्याजदरावर तुम्हाला ते लोन हे तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मिळत असतं. तर केंद्र सरकारने जे पीएम विश्वकर्मा योजना सुरू केलेली, तर त्याच्या मागचा एकच मोटिव्ह किंवा उद्देश केंद्र सरकारचा आहे, तो म्हणजे जे छोटे कामगार असतील तर ते छोट्या कामगारांनी आपला उदरनिर्वाह हा कसा करावा, त्यासाठी त्यांना कसं त्यांचे हात हे बळकट करण्यात येतील, तर याच्यावर केंद्र सरकारने जास्त भर दिलेले आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा छोट्या छोट्या कामगारांना मदत करत आहे आर्थिकदृष्ट्या, जेणेकरून ते आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतील आणि त्यांचा उदरनिर्वाह हा भागवू शकतील. मित्रांनो, तर अशा पद्धतीने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ हे मिळत असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मी पीएम विश्वकर्मा योजनेची वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही या योजनेबद्दल जे ब्रोचर आहे ते वाचू शकतात आणि पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल अधिक माहिती जाणून
घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट येत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. अशाच महत्त्वपूर्ण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अपडेटसाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर आणि फॉरवर्ड करायला नक्की विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ.